बातमी आहे मनसेच्या आंदोलनाची। मुंबईतल्या गिरगावच्या केळेवाडीपासून चर्नी रोड रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाची पुनर्बांधणी ही अजूनही रखडलेली आहे। त्यासाठी मुंबई महापालिकेतील मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांसह गिरगावमधील स्थानिक रहिवासीही सहभागी झाले होते। इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेला हा पादचारी पूल 101 वर्ष जुना झाला होता। हा पूल धोकादायक ठरल्यामुळे मुंबई महापालिकेने तो 10 वर्षापूर्वी पाडलाही, पण त्यानंतर स्थानिकांना नवीन पूल बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। पण या पादचारी पुलाची पुनर्बांधणी अजूनही रखडलेली आहे। त्याच मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज गिरगावकरांच्या साथीनं आंदोलन पुकारलं होतं। मला सांगा, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असे मोठमोठाले ब्रिज उभे केलेले आहेत, पादचारी पूल उभे केलेले आहेत। त्यांनी अक्षरशः काही ब्रिज असे आहेत की बिल्डिंगमधून तुम्ही त्यांना गाडीतल्या ड्रायव्हरला सेकंड करू शकता। मग तेव्हा इतरांचे व्ह्यू स्पॉईल होत नाहीत का? मग एकीकडे तुम्ही विकासाच्या गोष्टी करता आणि तुमच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केवळ राजकारणापोटी काही हे विकासाचे प्रस्ताव आहेत हे तुम्ही हाणून पाडता। मला वाटतं ह्याचा निषेध करणं गरजेचं आहे। गिरगावकरांना ह्या पादचारी पुलाची खूप आवश्यकता आहे।